जो लालची मनुष्य असतो तो फक्त स्वतःपुरता जगतो, स्वतःपुरता सुख संपत्ती ऐश्वर्य साठा करतो. कशाचा? पापाचा, दुष्कर्माचा. त्याला दुसऱ्याबद्दल प्रेम नाही. म्हणजे काय? दुसऱ्यांचं हित त्याला घेणं देणं नाही आहे. त्याला फक्त मी सुखात राहिलो, माझं घरदार सुखात राहिलं तर झालं, बाकीचे मरू दे. अरे देवाला ते सांगायची पण गरज नाही आहे तुम्ही काय करताय. कारण चित्रगुप्त ना, तुम्ही एक एक पाप कर्म करताय. ते बोलायचं असू दे, बघायचं असू दे, ऐकायचं असू दे, कोणतंही दुष्कर्म तर चित्रगुप्त सगळं लिहित असतोय. कारण त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही आहे, तुमची लाचाची गरज नाही आहे. इथे चालतंय ते मृत्यूलोकात. देवाच्या दारात हे सगळं चालत नाही. देव काय बोलतो? जे पण तू करशील त्याच्याने एवढं पुण्य कमव की तुझ्याबरोबर, तुझ्या आत्म्याबरोबर ती शिदोरी आली पाहिजे. कशाची? पुण्याची, ना की पापाची. कारण आज एक मनुष्य पाप करतोय. कोणासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी पण, आपल्या घरदारासाठी सुद्धा. आता घरदाराला जाऊन विचारा, जे मी पापकर्म करतोय त्याच्यात तू भागीदार होशील का? ज्या वेळेला धर्माधीश येतोय दंड द्यायला, त्यावेळेला त्याचे घरचे बोलतात मी त्याच्यात भागीदार नाही आहे. का? कारण तू कामवलास म्हणून आम्ही खाल्लो. तसंच मनुष्याने जे पण प्रारब्ध करणार, जे करत आहे, जे केलेले आहेत त्याचं पाप कर्म त्याला स्वतःला भोगावं लागतो. घरदार तर भोगणार, पण जेवढं दुष्कर्म केलं आहे स्वतः त्याला भोगावं लागतं. हे लक्षात घ्या.